संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी आज संपणार। कराडला दुपारी बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात हजर करणार। न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष। बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यासाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। सोमय्यांची तक्रार आणि पुराव्यांआधारे कारवाई। दाओसमध्ये एका दिवसात तब्बल 4,99,321 कोटींचे 20 सामंजस्य करार। जेएसडब्ल्यू ग्रुपची महाराष्ट्रात 3 लाख कोटींची गुंतवणूक। हजारो रोजगाराच्या संधी। यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील। अर्थमंत्री अजित पवारांचे सुतोवाच। अंधेरी, धारावी, भांडुप आणि वांद्र्यात पाणी पुरवठा विस्कळीत। तानसा जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी पुरवठा बंद। रायगडमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढला। तब्बल 3 आठवडे चिकनची दुकानं राहणार बंद। तुर्कीच्या बोलू पर्वतावरील स्की रिसॉर्टला आग। आगीत होरपळून 66 जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी। आणि भारत इंग्लंड दरम्यान आजपासून T20 मालिकेला सुरुवात। 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कोलकात्यात।